नमस्कार मंडळी, मी आज्ञा पूनम पुंडलिक कुट्रे. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि आज मी तुम्हाला माझं स्किन केअर रुटीन दाखवणार आहे, जे मी महिन्यातून एकदा दोनदा करते. सो त्यासाठी मी सगळ्यात पहिला घेणार आहे एक धुतलेला टोमॅटो आणि ह्याला आपण बरोबर मधून कट करणार आहोत. मी तुम्हाला दाखवते. मी सुरी घेतली आहे आणि ह्याला बरोबर मधून एक कट करायचं आहे. मी हा कट करते. सो हा हाफ टोमॅटो आहे आणि ह्याला ना आपण आता असं मध्ये मध्ये चीर हे करणार आहोत, चिरणार आहोत थोडं थोडं. म्हणजे कसं ते थोडं त्याचे जे बिया किंवा पाणी असेल ते असं मिक्स्ड होईल. थोडं स्किनसाठी खूप फायदेमंद आहे. त्याने जर तुमची स्किन ऑइली असेल तर ते आपल्या जे स्किनवरती जे ऑइल आहे त्याच्यावर नियंत्रण आणतं. आपले जे डार्क सर्कल्स आहेत ते कमी करतं. मला पण थोडे थोडे आहेत बघा, आणि काजळ लावले त्यामुळे ते अजून हे होतात, तर ते कमी करतं. टोमॅटोमधल्या विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंटमुळे आपल्या स्किनवरती जे काळे डाग आहेत ते कमी होतात आणि आपल्या स्किनवरचा जो ग्लो आहे तो येण्यास मदत होते. आणि जो आपला नॅचरल ग्लो आहे तो येतो. आता मी तुम्हाला दाखवते. हा टोमॅटो बघा, हा असा मी कट केलाय मध्ये मध्ये, आणि ह्याच्यावरती आपण थोडी साखर टाकणार आहोत. हे बघा, थोडीशी मी साखर ऍड करते वरून. आणि हे जे आहे हे बघा, थोडीशी साखर ऍड केली आहे. एक मिनिट, मी खाली काहीतरी घेते. तुम्हाला दाखवते, बघू शकता. टोमॅटोला आधी छोटे छोटे होल्स केले, त्याच्यानंतर वरून साखर टाकली आणि हे आता आपण संपूर्ण फेसला लावणार आहोत. नाही नाही, मुंग्या नाही चढणार. नाही, मुंग्या अजिबात नाही चढणार फेसवरती. हे ना असं आपण लावणार आणि एक 10-15 मिनिटं स्किनवरती ठेवणार आहोत. हे असं व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे फेसवरती. मी ना महिन्यातून 1-2 वेळा करते, 2 वेळा तरी करते. 15 दिवसातून एकदा बोलू शकता. असं व्यवस्थित फेसवरती चोळायचं. ह्याच्यामुळे डार्क सर्कल्स असतील तर ते कमी होण्यास मदत होते. आपली जी डेड स्किन आहे ती निघून जाते आणि फेस ग्लो व्हायला हेल्प होते. आणि माझी मम्मी माझ्याकडे अशी बघते मी व्हिडिओ करताना. एक 10-15 मिनिटं तुम्ही ना असं फेसवरती मसाज करा व्यवस्थित. तुम्ही पुन्हा पण साखर घेऊ शकता त्याच्यावर. एकदा ठीक आहे, बस होते. आणि हे असं काय नाही गरम पाण्याने वगैरे, तुम्ही थंड पाण्याने धुवा तुमचा चेहरा. हे एक 10-15 मिनिटं चोळायचं आणि 10-15 मिनिटं पुन्हा आपला फेसला हे तसंच लावून ठेवायचं आणि मग नंतर थंड पाण्याने वॉश करायचा. मी तुम्हाला दाखवते आफ्टर वॉश सुद्धा फेस कसा दिसतोय. ते नोजवरती वगैरे आपले डेड सेल्स जास्त असतात. हा वाला जो पोर्शन असतो ना इथे तर इथे व्यवस्थित चोळायचं. नाही, चाटायचं नाही तोंडावर आल्यावर. सगळा हात चिकट झालाय माझा आता.
होममेड रेमेडीज तो खूप आहेत. म्हणजे हे काजळ तर पुन्हा काजळ सोडायचा मसाला आहे. तो तुला माहिती केला व्यवस्थित. सगळा चेहरा ना असा चिकट चिकट झालाय आता. एक 2-3 मिनटं झालेत मला लावून. आणि खाली जे सगळं इथून हातावरून पडलंय ते सगळं मी साफ करते तोपर्यंत. आणि मग मी तुमच्या समोर येते पूर्ण माझा चेहरा धुवून. एक 10 ते 15 मिनटं आपल्याला वेट करायचं आहे. त्याच्यानंतर थंड पाण्याने हा संपूर्ण चेहरा धुवायचा आहे. तोपर्यंत अर्धा तास 10 ते 15 मिनटं तुम्हाला जी कामं करायची आहेत ती तुम्ही सगळी करू शकता. पण तोंड थोडंसं बंद ठेवायचं आहे, थोडं कमी बोलायचं आहे. तर आता ना हे सगळं चेहऱ्याला लावून मला एक 15 मिनटं झाली आहेत. सो मी आता माझा संपूर्ण चेहरा वॉश करते आणि तुम्हाला दाखवते की नंतर ते माझा चेहरा कसा दिसतोय नंतर. तर मी आता माझा पूर्ण फेस वॉश करते. नॉर्मल थंड पाण्यानेच करायचं आपल्याला. तर आता ना मी फेस वॉश करून बसली आहे. व्यवस्थित मी फेस माझा वॉश केलाय. आणि तुम्ही जेव्हा हे रेग्युलरली 2-3 महिने यूज कराल ना त्याच्यानंतर तुम्हाला हळूहळू इफेक्ट्स दिसतील. आणि खरंच टोमॅटो आणि शुगर खूप जास्त इफेक्टिव्ह आहे. शुगरमुळे आपले सगळे डेड स्किन्स वगैरे सगळं व्यवस्थित निघतं आणि स्किन मुलायम होते. आपलं जे स्किनवरती ऑइल असतं ते सगळं निघून जातं. आपला नॅचरल जो ग्लो असतो तो येतो. सो असं मला तुम्हाला दाखवायचं होतं की मी काय करते माझ्या फेससाठी, माझ्या स्किनसाठी. तर ते मी तुम्हाला सांगितलं. आणि त्याचसोबत मी जो माझ्या फेसला फेसवॉश यूज करते तो हिमालयाचा आहे. आणि तो नीम आहे, हिमालयाचा नीम फ्लेवरचा फेसवॉश आहे. तो मी माझ्या फेसला यूज करते रेग्युलरली. सो असा सगळा माझा हा संपूर्ण ब्लॉग होता. आणि तो तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. आणि मला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.